1970 सालापासनं इस्रायल या देशाची प्रगती पाहताय आणि टेक्नॉलॉजी म्हणा बाकीच्या गोष्टींमध्ये खूप प्रगती केली आहे. तर ती प्रगती तुम्हाला काय वाटतं कशामुळे इतक्या कमी कालावधीमध्ये या देशाने इतकी प्रगती केली जेव्हा की सतत युद्धजन्य परिस्थितीला सामोरं जावं लागतं? एक जरा थोडा कठीण प्रश्न आहे, पण इथे आल्यानंतर घडोघडी आम्हा युद्धाचा प्रसंग आणि ते असताना इथे त्यांनी ज्या कंपनी काढल्या तर त्या सगळ्या आर्मीची संबंधित. मी पण सुरुवातीला आलो तर आर्मी इंडस्ट्रीजमध्ये काम करत होतो. तिथे सगळ्या जी माणसं येतात आणि ते जे येतात त्या या भावनेनेच येतात किंवा आमची मुलं सुद्धा त्यांना इंडियन गार्डन्स पासून देशाभिमान शिकवला जातो. त्यांना दर स्वातंत्र्य दिनाला त्यांना परेड काढतात, त्यांना झेंडे हातात देतात. त्यामुळं हे जी स्वदेशी भावना जी आहे ना यांची ही फार म्हणजे प्रबळ असते. पारसी समाज आणि ज्यू समाज इस्रायलमधनं जे आले हे समाज हजारो मैलावरनं आले, पण त्यांनी इथली संस्कृती इथली भाषा घेतली. पण आज मुंबईत येणाऱ्या परप्रांतीयांना इथली मराठी नकोय. इस्रायलमध्ये जेव्हा हिब्रूचं संजीवनी दिली तेव्हा तिकडे काय कंपल्सरी गोष्टी करण्यात आल्या होत्या, निर्बंध घालण्यात आले होते शिकण्यासाठी, ते आम्हाला इथे मराठी परप्रांतीयांना शिकवण्यासाठी घालावे असं तुम्हाला वाटतं? नाही, आमचा प्रश्न वेगळा होता. कारण जो इथे आला ही जी इथली हिब्रू भाषा आहे ही राष्ट्रभाषा आहे. त्यामुळं प्रत्येकाला ती भाषा शिकलीच कंपल्सरी. आता समजा नवीन माणसं इथे आली, न्यू इमिग्रंट, तर त्यांना इथे नागरिक म्हणून राहायचं आहे तर त्यांना हिब्रू शिकायला पाहिजे. आता ही नवीन माणसं आलेली ते कुटुंब येतात, मग त्यांना नोकरी शोधून त्यांना पैसे, तर सरकार त्यांच्या कुटुंबाला 6 महिने वर्ष मदत करते. मग त्याला नोकरी करायची जरूर नाही, मात्र त्यांनी हिब्रू शिकलं पाहिजे. तर काही जण सकाळचे हिब्रू शिकतात, म्हणजे 8 ते 12, आणि काही जण कामावर जातात, तिथून आले की 4 ते 8 असे त्यांना क्लासेस ठेवलेले आहेत. त्यामुळं त्यांना कंपल्सरी. आणि तुम्ही जाल जर बसमध्ये तर तुम्हाला तिकीट मागायचं आहे त्या कंडक्टर जवळ, तर तो त्याला काही कळणार नाही आणि इंग्लिश येऊन सुद्धा तो बोलणार नाही, कारण त्याला पाहिजे की तुम्ही हिब्रू मध्ये बोलाल. त्यामुळे इलाजच नसतो. तुम्ही दुकानात जाल, कुठे जाल, काय जाल, हिब्रू हिब्रू हिब्रू. मग कसं तोडकं मोडकं तरी बोलायलाच लागतं. ते एक इंडियन माणसाची गोष्ट सांगतात की तो आला आणि त्याला हिब्रू येत नव्हतं, मग तो कामावर गेला आणि 4ला त्यांची फॅक्टरी सुटल्याबरोबर सगळेजण धावले आणि बसमध्ये बसले आणि बस गेली आणि हा तिथे जातोय आणि बघतो तर त्याची बस गेली आणि हा न्यू इमिग्रंट, त्याला काय बरोबर कळत नव्हतं. मग तो एक माणूस समोर आला, त्याला म्हणाला की आणि बस गणी, म्हणजे मी माझी बस गेली असं त्याला सांगायचं. आणि तो उलटा सुलटा काहीतरी बोलला. ती सगळ्यांना सांगतात आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना इथल्या. इस्रायल ज्या पद्धतीनं अमेरिकेवर आत्ता आम्हाला बघताना अवलंबून दिसतो या सगळ्या युद्धामध्ये, तर खरंच इस्रायलसाठी अमेरिकेवर किंवा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या नेतृत्वावर, जे स्वतः सांगतात की माझा निर्णय वाऱ्याच्या लहरीवरती बदलतो किंवा क्षणार्धात बदलतो, त्यांच्यावरती अवलंबून राहणं सोयीस्कर आहे? इस्रायलला परवडणार आहे? ते जरी तसे बोलले तरी त्यांना वागताना जरा कठीण जाणार. कारण अमेरिकेमध्ये आमचे खूप ज्यू लोक आहेत. आम्ही इथे 7 मिलियन ज्यू आहोत इस्रायलमध्ये, पण जवळजवळ 25-30 मिलियन अमेरिकेमध्ये आहेत, संपूर्ण अमेरिकेत. तर त्यांना त्याच्याबद्दल पण विचार करायला लागतो की हे सगळे ज्यू आपले वोटर्स आहेत, तर आपण इस्रायलला मदत केली नाही तर मग कसं होईल, काय होईल, हा सुद्धा त्यांना विचार करावा लागतो. आणि इस्रायल इंडिपेंडन्स डे आहे, इंडिपेंडन्स स्टेट आहे, त्यामुळे ते स्वतःला जे काही चांगलं तेच करतात.
ज्या वयामध्ये तुमची मैत्री आणि इमोशनल इन्व्हॉल्वमेंट अटॅचमेंट खूप असते अशा लोकांबरोबर, त्यांना सोडून जाणं हे माझ्या मते सगळ्यात चॅलेंजिंग जर काही असेल तर ते असेल. तर तुम्हाला त्यातनं तुम्ही कसे